नमस्कार, आपल्या लाडक्या सुमित्रा RM24 चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक अतिशय चविष्ट आणि पोषण मूल्यांनी भरलेला गोड पदार्थ, तो म्हणजे खरवस। याला आपण चिकाई म्हणतो। खरवस म्हणजे आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातला एक पारंपरिक पदार्थ जो विशेषतः गाई किंवा म्हशीच्या साधूक दुधापासून तयार होतो। त्यासाठी मी इथे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर मी या ठिकाणी 1 लिटर दूध ॲड करते आपल्याला खरवस बनवण्यासाठी। जेरस दूध म्हणजे जेव्हा गायीने वासराला जन्म दिल्यानंतर पहिल्या 3 ते 5 दिवसात येणार हे दूध सामान्यतः दुधापेक्षा खूपच गडद आणि पिवळसर रंगाचं असतं आणि त्यामध्ये प्रोटीन आणि अँटीबॉडीज आणि असे अनेक पोषण मूल्य जास्त प्रमाणात असतं। आता इथे 1 लिटर दुधामध्ये मी जवळजवळ अर्धा लिटर हे जे पिवळसर दूध आपण आणलेलं आहे खरवस तयार करण्यासाठी ते ॲड केलं। हे हल्ली बाजारात किंवा कुठल्याही गोठ्यात तुम्ही गेले तर गाईच्या किंवा म्हशीच्या तुम्हाला सहज मिळण्यासारखं। आता हे दोन्ही मिश्रण ॲड केल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी पातळ चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याच्या मदतीने मी आता हे दोन्ही मिश्रण मिक्स करते। यानंतर आपण जो गूळ बारीक केला होता तो ॲड करायचा आहे। तुम्ही चवीनुसार गूळ ॲड करू शकता याच्यामध्ये। आता मी या ठिकाणी जवळजवळ 2 वाट्या एवढा गूळ घेतलेला आहे। तर तुम्हाला जेवढं गोड लागतंय किंवा जेवढं कमी गोड लागतंय त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ ॲड करू शकता। आणि गूळ ॲड केल्यानंतर ते असं हलवत राहायचं मिश्रण, कारण की गूळ त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे। आता हे तुम्ही पाहू शकता, मी 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवू शकते की हे या ठिकाणी गूळ पूर्ण मिक्स झालेला आहे। एकदा का हा गूळ व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स झाला आणि विरघळला त्यानंतर तुम्ही हे दूध व्यवस्थित गाळून घ्या। आता गाळून का घेतो आपण, कारण की त्याच्यामध्ये जो कचरा राहिलेला आहे किंवा जे छोटे छोटे कण आहेत ते वरती राहतात आणि दूध स्वच्छ ते पूर्ण भांड्यामध्ये काढून येतं। तर इथे मी व्यवस्थित सर्व दूध गाळून घेतलेलं आहे, पण हा माझा टोप छोटा पडला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा मोठ्या टोपामध्ये ते गाळून घेणार। आता हा टोप थोडासा छोटा आहे त्यामुळे मी वेगळ्या टोपामध्ये हे काढून घेतलेलं आहे मिश्रण। आता पुढच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला जे हे मिश्रण आहे ते शिजवायला ठेवायचं आहे। तर मी इथे एक पातेला घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता मोठं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये पाणी ॲड केलं। एक गोष्ट मी ॲड करायला विसरले ती मी आता इथे ॲड करते। हे आहे जायफळ आणि वेलचीची पूड। जायफळ आधी बारीक करून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये वेलची ॲड केली आणि ते दोन्हीमध्ये थोडीशी साखर ॲड करून त्याची मी अशी पावडर बनवून घेतली आहे आणि त्यानंतर ही या मिक्सरमध्ये ॲड केलेली आहे। यामुळे होतं काय, तुमचा खरवस एकदम स्वादिष्ट होतं आणि त्याला वेगळीच चव आहे। आता हे जे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपलं फायनल मिश्रण आहे। यानंतर आता आपण हा जो टोप आहे तो त्या मोठ्या टोपामध्ये ठेवायचा आहे व्यवस्थित बंद करून। आता मी या ठिकाणी गॅस फुल केलेला आहे आणि आता हे भांडं याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि व्यवस्थित ठेवून दिलं आहे। आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की आपण जेव्हा भांडं ठेवतो तेव्हा त्याच्यावर काहीतरी अशी जड वस्तू ठेवायची। आता मी या ठिकाणी वरवंटा त्यामुळे होतं काय की आपण गॅस जो आहे तो फुल फ्लेमवर करतो आणि फुल फ्लेमवर केल्यामुळे ते पाणी उकळतं आणि उकळल्यामुळे ते हलतं, त्याच्यामुळे ते हलू नये आणि सांडू नये म्हणून आपण त्याच्यावर जड वस्तू ठेवतो। आता याला कव्हर करण्यासाठी मी भांडी ॲड केलेली आहेत, खूप साऱ्या प्लेट्स ॲड केलेल्या आहेत, परातसुद्धा ॲड करून पाहिली, पण काय होतं ते खूप हलतं कारण की ते साईजने मोठं आहे। तर मला या ठिकाणी एक गोष्ट सापडली ती म्हणजे तवा। तर तवा यामध्ये परफेक्ट बसला आणि त्यामुळे मग मी ते तवा ठेवायचं ठरवलं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही खरवस बनवता तेव्हा गॅस हा फुल फ्लेमवर पाहिजे। जेव्हा खरवस बनवता तेव्हा त्याला किती वेळ लागतो माहिती आहे, जवळजवळ 1.25 ते 2 तास लागतात। पण जवळजवळ 1.5 ते 2 तासानंतर तुम्ही बघता ना त्यानंतर खरवस जो तयार होतो, आहा स्वाद म्हणजे त्याचा स्वादच आहे। इकडे आपला खरवस रेडी झालेला आहे। तर मी आता हे भांडं अलगद काढून घेते आणि एखाद्या कपड्याने तुम्ही व्यवस्थित तो जो दगड ठेवला आहे आपण त्याच्यावर तो काढून घ्या व्यवस्थित, म्हणजे तुमचा हात भाजणार नाही। किचनमध्ये जेव्हा तुम्ही काम करता किंवा एखादा पदार्थ बनवता तेव्हा थोडीशी सावधगिरी बाळगा, कारण की दुर्घटना होण्याची शक्यता पण असते। ही जी वाफ वगैरे आहे ती तोंडाला अचानक लागण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं सावधानरित्या काम। तर बघा मंडळी, आपल्या पारंपरिक पद्धतीने केलेला खरवस आता अगदी सुंदररित्या सेट झाला आहे। वरचा तर हलकासा जर्द पिवळसर, तर आतून नरम मऊसर आणि एकदम झाकीच्या आठवणी जागवणार। जेव्हा तुम्ही पहिला घास याचा तोंडात घेणार तेव्हा तोंडभर याची चव दरवळणार, हे नक्की। पण मी अजूनही खाल्लेलं नाही, कारण आमच्याकडे अशी पद्धत आहे की कुठलाही गोड पदार्थ किंवा कुठलाही पदार्थ बनवला की तो आधी देवाला अर्पण केला जातो। त्यामुळे हा पहिला घास मी अगदी प्रेमाने माझ्या देवाला ठेवलाय। माझ्या देवाला नम्र भावनेने अर्पण करून मगच आपण चव घेणार, कारण ही फक्त रेसिपी नाही तर हे आपले संस्कार, आपली श्रद्धा आणि आपलं प्रेम हे आहे आपल्या मायेचं, श्रद्धेचं आणि गोड आठवणींचं खरवस। भेटूया पुढच्या